ते आता जयंत पाटील साहेब मोठे नेते आहेत, त्या पदावर अनेक वर्षांपासून आहेत, अतिशय अनुभवी व्यक्ती आहेत आणि भाषण करत असताना त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरं तर त्यांचा तो विषय आहे. आम्हा सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याच्यात पवार साहेब, जयंत पाटील साहेब, इतरही सर्व जे प्रमुख नेते, जे मंत्री राहिलेले आहेत, अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, सुप्रियाताई आहेत, ते येत्या काळामध्ये काय निर्णय घेतील ते नक्कीच घेतील. पण शेवटी हे सर्व मोठे नेते आज पवार साहेबांबरोबर आहे. तर राष्ट्रवादीच्या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले आहेत. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त काय विचार मंथन झालं? नाही, आता आजपर्यंत आपण जर बघितलं तर विचार जपायचा हे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. 26 वर्षापूर्वी हेच सांगितलं, त्या पद्धतीने पवार साहेबांनी पक्षाने कामही केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. अडचणीचा काळ यंदाचा काळ आहे. या काळामध्ये सुद्धा पवार साहेबांनी विचार जपा असं सांगितलं आहे. लोकांना मदत करा हेही सांगितलेलं आहे आणि संघर्ष करण्याची भूमिका मनामध्ये तेव्हा लागलं रस्त्यावर उतरा असं पवार साहेबांनी तो संदेश दिलेला आहे. त्यामुळे वेळ काळ बदलला म्हणून विचार बदलत नसतात, स्टाईल बदलत असते. स्टाईल मात्र येत्या काळामध्ये आपल्याला बदलावी लागेल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आज लक्ष्मण हाकेने एक फेसबुकवरती पोस्ट करत राष्ट्रवादीचा वर्धापन दिन म्हणजे ओबीसीसाठी काळा दिवस आहे अशी पोस्ट केली. नाही, त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंची चूक नाही. त्यांना वरून आदेश येतो. सत्तेत असणारा एक मोठा नेता फोन करून सांगतो की आज तुम्हाला काय बोलायचं आहे, काय मीडियाशी चर्चा करायची, कशा पद्धतीने ट्विट करायची. त्या अनुषंगाने वरचे लोक जे सांगतात हे मात्र करत राहतात. त्यामुळे हाकेंची चूक आहे असं म्हणणार नाही, नेत्यांची मात्र चूक आहे. पण नेते हे समोर येऊन कधी बोलणार नाही आणि खास करून भाजपच्या नेत्यांमध्ये ते धाडच नसतं स्वतः येऊन पुढे मीडियासमोर बोलायचं. अशाच छोट्या कार्यकर्त्यांना पुढं करून त्यांच्या मुखातून त्यांना जे मनात वाटतं ते मात्र बोलून दाखवतात. शेवटचा प्रश्न विचारतो, आज बालेवाडी या ठिकाणी अजितदादा पवारांचा पण वर्धापन दिन साजरा होतोय. त्यांनाही शुभेच्छा देतो. त्यांचा तो पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ते तिथं एकत्रित येत आहेत. मोठ्या प्रमाणात जी ताकद तिथं लावलेली असं दिसतंय. मोठं स्टेडियमसुद्धा तिथं घेतलेलं आहे. ठीक आहे, शक्तिप्रदर्शन तिथं असलं तरी इथं प्रेमाचं प्रदर्शन हे आपण सर्वांनी बघितलं आहे. स्वतःच्या खर्चाने सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी इथं आलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, पवार साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या पक्षाचा जो बेस आहे तो विचार, प्रेम, निष्ठा हेच बेस त्या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.